जरा हटके 100% आयोजन अलगे प्रितेश काही कॅश प्राइज सुद्धा आपल्यापर्यंत येत आहेत. साखर स्पोर्ट्स या संघाच्या संघ मालकांनी आपल्या खेळाडूंवर जी बक्षिसं लावली होती. राहुल जैन 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. जुनेदला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आशांक, यश आणि दिगंबर यांना प्रत्येकी 2,000 रुपयाची पारितोषिकं रोख स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत. तर या सर्व खेळाडूंना देखील विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपले कॅश प्राइजेस या ठिकाणी कलेक्ट करायचे आहेत. राहुल जैन, जुनेद, आशांक, यश आणि दिगंबर. थँक्यू. तसेच नागेश्वर आवास हा संघ सुपर 16 मध्ये एंटर झालेला आहे. त्यामुळे त्यांचे संघ मालक ग्रुप ग्रामपंचायत आवासचे माजी सरपंच सन्माननीय अभिजित शेठ राणे यांच्या माध्यमातून संघाला 10,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर नागेश्वर आवास संघाच्या कर्णधाराला देखील विनंती करेन आपलं कॅश प्राइज या ठिकाणून कलेक्ट करायचं आहे. विनंती आहे मनमित पाटील सर, ॲडव्होकेट मनमित पाटील, आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. त्यानंतर ह्या कॅश प्राइजेसचं डिस्ट्रीब्युशन देखील केलं जाईल. आपण कृपया हॅलो प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी यायचं आहे. चला सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच प्रितेश. ऋषभ गोंधळी. ऋषभ गोंधळी 10 चेंडू 34 धावा. ऋषभ गोंधळी येतोय. ऋषभ गोंधळी हा उदयोन्मुख युवा खेळाडू या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे. ॲडव्होकेट मनमित पाटील यांच्या शुभ हस्ते त्याला मेडल आणि 70-70 कंपनीचे स्पोर्ट शूज देऊन गौरवण्यात येत आहे. त्यानंतर हे घे कॅश प्राइजेस पण द्या. कॅश प्राइजेस आहेत साखर स्पोर्ट्स संघासाठी 2,000 रुपये काढून 2,000. रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य गोंधळे आप्पा यांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज आपण डिस्ट्रीब्यूट करू. राहुल जैन 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. राहुल जैन चला. त्यानंतर जुनेद. त्यानंतर आशांक. आशांकसाठी देखील त्यांच्या संघ मालकाकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर दिगंबर, द सिनियर मोस्ट प्लेयर ऑफ दिस लीग, दिगंबर हामणे याच्यासाठी सुद्धा 2,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या संघ मालकाकडून आहे. त्यानंतर नागेश्वर आवास संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, विकी आपण उपस्थित आहात, आपल्यासाठी आपल्या संघ मालकांकडून 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. अभिजित दादा राणे यांच्या माध्यमातून. आवाज टीम कॅप्टन कैवल्य पाटील आवाज संघाचा कर्णधार आहे. कॅश प्राइज कलेक्ट करतोय. आभार आहेत कैवल्य, आभार आहेत गोंधळी साहेब. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. Oh, loud appeal and umpire says it's out. Leg before wicket स्वरूपात या सामन्यातील सर्वात मोठा धक्का. कॅप्टन डिपार्स ऑन 0. गोल्डन डक वरती सुमित भगत बॅक टू द पवेलियन.
साहेब आमचे नेहमीच राहतील खेळाडूंच्या पाठी. जीवन सारे अर्पण केले समाज सेवेसाठी. महत्वाची विकेट आमच्या सोबत जोडले जात आहेत किरण शिरीमकर सर. स्वागत आहे तुमचं या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये. यस धन्यवाद. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा. सर कॅप्टनचे विकेट जर तुम्ही बघितले असतील तर तीनही स्टंप बॉलरला अगोदरच दाखवले होते आणि बॉलरला जास्त काही करायची गरज नाही पडली. फुलर लेन्सचा चेंड होता, स्लॉटमध्ये होता आणि पेसमध्ये पूर्णपणे कॅप्टनला गुल केलंय. आउट ऑफ द पार्क कॅप्टन. पहिल्या चेंडूवर बाद होणं संकेत थोडेसे वेगळे येत आहेत. निश्चितपणे हा सामना महत्वाचा आहे. लुझर वर्सेस लुझर अत्यंत प्रतिष्ठेची लढत आहे. जो संघ हरेल तो संघ डायरेक्ट घरी जाईल. त्यामुळे दोन्ही संघादरम्यान अतिशय जोरदार लढत इथे पाहायला मिळेल. जद्दोजहद पाहायला मिळेल यात कोणतीही शंका नाहीये. तेजस काटकर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओहो संतोष दक्षिकर आलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक ऍक्शन मोड मध्ये. सेकंड विकेट इन रो. गोलंदाजाने केलेली सुंदर सुरुवात आणि शानदार गोलंदाजीने फलंदाजी करणाऱ्या संघाचं कंबरडच मोडले. साहेब आमचे नेहमीच राहतील खेळाडूंच्या पाठी. जीवन सारे अर्पण केले समाज सेवेसाठी. आधारस्तंभ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी. आधारस्तंभ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार. सर काय कमबॅक म्हणावं लागेल ना. 2 चेंडू 2 विकेट आणि विचार जर केला तर तेजस काटकर यस मुरुडचा हा गोलंदाज आहे आणि अलिबागमध्ये येऊन देखील छाप सोडतोय. या मॅचमध्ये समीकरण सर इतकं महत्वाचं आहे. जर तुम्ही आता या मॅचमध्ये नाही जिंकलात तर या स्पर्धेमधून टाटा बाय बाय. इतकी महत्वाची मॅच आहे. 365 दिवस सर या मॅचची तुम्हाला वाट बघावी लागेल. सध्या गोलंदाज बॅटिंगची वाट लावतोय. काय म्हणाल हॅट्रिकची संधी आहे. गोलंदाजाच्या मनामध्ये काय चालू असेल. महत्वाच्या क्षणी तो मात्र फॉर्म मध्ये आलाय आणि त्याला आता एक वेगळा हुरूप मिळाला, एक वेगळा कॉन्फिडन्स मिळालाय. त्या आत्मविश्वासाने तो मात्र मैदानावरती गोलंदाजी करतोय. नवीन खेळाडू आपण पाहतोय प्रणित मात्रे बॅटिंग करण्यासाठी आलाय. पाहूया मैदानावरती काय घडेल. षटक पहिलं संपुष्टात आले जिथे 8 धावा आल्यात. षटक क्रमांक 2 सुनील पाटील वेगाचा बादशाह. तैष्टरार गोलंदाजी करण्यासाठी सुप्रसिद्ध असलेला मान फ्रॉम वळके. पहिला चेंडू थोडासा अवे फ्रॉम द बॉडी टाकलाय. पहिला चेंडू अवांतर आहे, वाईड आहे अशी पंचांनी घोषणा केली. येस इंटरनॅशनल क्रिकेट रूल नंबर 22 देखील उल्लंघन होते. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते 9 वर. पहिला चेंडू लॉफ्ट लेग साइड ऑन साइड वर 1 बाउन्स. येतोय चौकार. डीजे प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार नुकतंच व्यासपीठावर आजच्या रजनीतील खेळाचा आनंद घेण्यासाठी अलिबाग शहराचे माजी नगराध्यक्ष प्रिन्स ऑफ अलिबाग सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय हर्षल पाटील साहेब यांचं देखील आम्ही शब्दसुमनांनी स्वागत करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अंकुर. 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आले. या मॅच मध्ये अत्यंत अफलातून चित्र पाहायला मिळेल. दोन्ही संघाने पहिला सामना हरलाय. त्यामुळे या सामन्यामध्ये अत्यंत हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. किंबहुना दोन्ही संघ ते अटॅक वृत्तीचं अटॅकिंग अप्रोचचं क्रिकेट खेळतील. दोन्ही संघ आपण पाहतोय वार पलटवार करतायत. एक डाव तुझा दुसरा डाव माझा या पद्धतीने सामना पुढे सरकत असताना निश्चित आणि अटॅक करावा लागेल सर. ज्यावेळेस टॉस हरल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय लादला होता. येस पुन्हा ओ थोडीशी चुकी होते. चुकी किती महागात पडेल. येस अंपायरचा इशारा देखील येतोय. व्हाईट बॉल आणि त्यावर सर चौकार देखील येतोय. बोनसच्या रूपात मिळतात 5 धावा. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत बोलतो एकदम नाट्यमय घडामोडी आपण पाहतोय. अगदी वेगळा ट्विस्ट पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात पहिले 2 चौकार आले, तदनंतर विकेट आल्या.
पुन्हा एकदा धावांचा फ्लो. धावा आता पाण्याच्या प्रवाहासारखे येत आहेत. 18 वरती 2. निश्चित हा मोमेंटम शिफ्ट होईल की काय असं देखील म्हणायला लागेल, कारण या 5 धावा निश्चित स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या संघाला आवडल्या असणार आहेत आणि मोमेंटम इथून शिफ्ट होईल का आणि बॅटिंग करणारा संघ हवी होईल का बघावं लागेल. येस, इट्स अ लो फुल टॉस. अलिबागची हवा आहे गारगार. फटका बसलाय धारदार. चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांचा आणि षटकार. आता साहिल खांबे त्याच्या मूड मध्ये आलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. गोलंदाजावरती तो मात्र डॉमिनेट करतोय. सुनील पाटील वरती हल्ला बोल करतोय. तुटून पडलाय, आक्रमकता दाखवतोय. अटॅकिंग अप्रोच, अटॅकिंग इंटेंट. साहिल खांबे इन द झोन पाहायला मिळतोय. सर खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. फक्त 2 चेंडू फेकले, त्यांनी 16 धावा खर्च केलेत. कमबॅक करावा लागेल. येस, आता मात्र चांगला चेंडू. येस सर, घड्याळाचे काटे आम्ही नेहमी बघत असतो. ज्या घड्याळात 12 वाजतात ना, त्या घड्याळात सर एकही वाजते. सध्या गोलंदाजाचे 12 वाजलेले आहेत, परंतु कठीण वेळेमधून जर तुम्ही स्वतःला बाहेर काढाल तर त्याच घड्याळात तुम्ही स्वतःचे एकही वाजवू शकता. हे तुमच्या हातामध्ये आहे. ओहो, यावेळी कम्प्लीट ब्लॉक होल टाकला. टू क्रशर यॉर्कर. खऱ्या अर्थानं सुनील पाटील हा जिद्दी खेळाडू आहे. त्याच्यामध्ये असलेली जिद्द तो मैदानावरती दाखवतोय. काही दिमागदार पुनरागमन सुनील याने केलंय. यस, ज्याला मराठीमध्ये बुंदा, हिंदी में कहा जाता है जड़ में गेंदबाजी, इंग्लिश में कहा जाता है दी परफेक्ट यॉर्कर. गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र वापरलं जातंय. पुन्हा एकदा लॉफ्टेड लेग साइडवर थोडासा अटॅक, राऊंड शॉट येतोय, कार्पेट शॉट, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी स्टंपच्या वरती थ्रो येतोय आणि धाव संख्या 1 ने पुढे देखील सरकते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा खर्च केल्यानंतर धाव संख्या 25 वर. पहिल्या षटकामध्ये सर फक्त 8 धावा होत्या. त्यानंतर 2 मोठे खंदे फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर दोन्ही फलंदाजाचं खास करून साहिलचं कौतुक करावं लागेल. 7 चेंडू वैयक्तिक 18 या धावसंख्येवर. धावसंख्या 25. पुन्हा एकदा लॉफ्टेड डीप कव्हरवर प्रोटेक्शन आहे, परंतु फिल्डर पोहोचेल का? येस, कव्हर करावं लागेल. सागर काटकरचं देखील कौतुक करावं लागेल. टाळ्यांच्या गजरात निश्चित स्वरूपात स्वागत करा मित्रांनो. जबरदस्त रनिंग, अगदी लॉंग ऑफ वरून आले, डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पळत आले आणि त्यांना देखील माहिती आहे एक धावेची व्हॅल्यू काय आहे. धावसंख्या 2 अडवली जाते. धावसंख्या पोहोचते 27 वर. जय हनुमान मिळकतकार टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना 12 चेंडू कुठे जाऊ नका. 27 धावा. आता मैदानावरती दमदार आमदार चॅलेंजिंग ओव्हर. चॅलेंजिंग ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. थ्रिलिंग ओव्हर आपण पाहतोय. या स्पर्धेनिमित्तानं एक वेगळी कन्सेप्ट. या ओव्हरमध्ये 10 धावा केल्यात तर 5 धावांचा बोनस आणि 10 धावा नाही केल्या तर 5 धावा लेस होतील. पाहूया चॅलेंजिंग ओव्हरमध्ये कोणता संघ चॅलेंज कंप्लीट करेल. जय हनुमान मिळकतकार की त्यांचा ऑपोजिट संघ फ्रेशबेक हाऊस मानी. जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल, या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर या षटकामध्ये कमीत कमी धावा. येस, अंपायरचा देखील इशारा येतोय. स्पेशल ओव्हर म्हटलं तरी चालेल, ISPLचा पॅटर्न आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि जर 10 काढल्या तर +5 बोनस आहे. सर बॅटिंगचा इरादा असेल कशाही 10 धावा आल्या पाहिजेत आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमचा विचार असेल की कशा तरी 10च्या आतमध्ये रोखणं अत्यंत गरजेचं आहे. काय वाटतंय सर, 10+ होतील की नाही? तुमच्या मनात काय लाडू फुटतोय? नो नक्की सांगू शकत नाही. दोन्हीही खेळाडू चांगले आहेत. जो खेळाडू चांगलं कामगिरी करेल, चांगलं प्रदर्शन करेल, तो संघ हे चॅलेंज कंप्लीट करेल. तिजचा पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर फास्ट अँड फ्युरियस पद्धतीने टाकलेला भन्नाट वेगाने चेंडू फलंदाजाला पूर्णपणे स्थितीत केले. फलंदाजाची मती गुंग करणारा हा चेंडू. काय सुरुवात केलंय. वॉल बिगन इज अ हाफ डन. येस, प्रितेश पाटील सर, ऑफ स्टंपच्या बाहेर 5व्या 6व्या स्टंपवर टार्गेट केले जाते. बॅट पासून चेंडू पेसमध्ये लांब फेकले जात आहेत आणि चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा येस, थोडीशी बॅटची एज लागते परंतु सटीक त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड. फर्स्ट स्लिपला जवळपास फिल्डर उभा आहे आणि त्याच्याकडे जर फिल्डर्स ज्यावेळेस चेंडू जातात, अगदी कठीण जागा जर म्हणाल तर ती फर्स्ट स्लिपची आहे, कारण चेंडू पडल्यानंतर दिशा देखील बदलतो आणि अशा ठिकाणी फिल्डिंग करण्यासाठी देखील एक टॉप क्लास फिल्डर असणं गरजेचं आहे. धाव संख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 वर 2. चांगले षटक. 4 चेंडू सर, कमीत कमी 8 नाही काढले तर 5 मायनस देखील आहे. टर्निंग पॉइंट होऊ शकतो या षटकामध्ये. 3रा चेंडू. ओ हो, वॉट अ शॉट.
काय टायमिंग होतं या शॉट मध्ये. ज्या प्रकारे षटकार आला ना सर, कॅब मधून टाळ्यांचा आवाज देखील तितकाच मोठा आलाय. मी एकच सांगेल, इसको लगा डाला तो लाईफ झिंगाला ला. आता 3 मध्ये 7 आल्यात. प्रणीत माथेने लगावलेला हा मॅसिव्ह षटकार आणि या षटकारानंतर आता दबाव गोलंदाज तेजस काटकर वरती. 3 मध्ये 3 रोखायचे आहेत तेजस याला. ओहो, सेन्सिबल क्रिकेट, काय अफलातून फटका दाखवलाय. क्रिकेटच्या पुस्तकातील अत्यंत अफलातून स्ट्रोक. मैदानावरती काय घडलंय, जेथे 2 धावा होत्या तेथे 3 धावा आल्यात. चॅलेंज कंप्लीट झाल्या. डगआउट मधना टाळ्यांचा वर्षाव. आता मात्र मिळकतकार संघाला ती सुरुवात मिळाली, तो स्टार्ट मिळालाय. सर या अगोदरच्या चेंडूला लॉंग ऑफवर षटकार खेचला होता आणि ते म्हणतात ना, कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स फार महत्वाचा आहे. 3 धावा करायच्या होत्या, पॉईंटचं क्षेत्र पूर्णपणे खाली होतं, पूर्णपणे बॉल त्या गॅपमध्ये ढकेलून दिला. 2 धावा होत्या, मिसफिल्ड 3 धावा, चॅलेंज कंप्लीट आणि अतिरिक्त मिळणाऱ्या बोनसच्या 5 धावा या मॅचमध्ये टर्निंग पॉईंट होऊ शकतात सर. प्रणीत मात्रे अगदी चेंडूच्या मेरिटनुसार खेळतोय. क्रिकेटमध्ये याच पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करायची असते. ओहो हो हो, यावेळी चांगला चेंडू आलाय. तेजस काटकर पुन्हा एकदा चकवा देतोय. पडल्यानंतर चेंडू राईज झाला आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारा हा चेंडू. साहिल खांबे या मॅच मध्ये थोडंसं स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. निश्चित टप्पा पडल्याने सर्व थोडं अनऑफर्ड बाउन्स होतं आणि पेसमध्ये बाउन्समध्ये बॅट्समन देखील बीट होत आहेत. नेक्स्ट बॉल. गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र. यस, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला, तर बॅकअप देखील आहे. आणि प्रणित सर, प्रितेश सर, आयुष्य असेल किंवा क्रिकेट, बॅकअप असणं खूप गरजेचं आहे. जर आयुष्यामध्ये बॅकअप नसेल तर आयुष्य उद्ध्वस्त होताना बघतोय, आणि जर क्रिकेटमध्ये बॅकअप नसेल तर आपण हरलेल्या मॅचेस देखील आपण बघितलेल्या आहेत. काय म्हणाल? अगदी बरोबर आहे. बॅकअप फार महत्वाचं. तुमचं करिअर असो, तुमचं आयुष्य असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, बॅकअपला फार महत्व असतं. चॅलेंज कंप्लीट झाल्या, 38 धावा झाल्या, तदनंतर 5 धावांचा बोनस आपण पाहतोय. आता स्कोर बोर्ड वरती 43 धावा. आता मात्र चांगली धावसंख्या रचले. ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती जाते, जिथे 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. काय बॅटिंग केलंय प्रणीत म्हात्रे असेल, साहिल खांबे असेल, दोन्हीही फलंदाजाने अत्यंत अफलातून बॅटिंग केली आणि ते चॅलेंज ओव्हरचं चॅलेंज त्याने मात्र ऍक्सेप्ट केले. आपण पाहतोय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग, ज्या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण भारतामध्ये आहे, ती स्पर्धा पाहायला मिळते. काय म्हणाले या स्पर्धेविषयी? tenniscricket.in माध्यमातून देखील 7 समुद्रापार या स्पर्धेचं प्रेक्षकम देखील चालू आहे. अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्पचा फोन आलाय, 1 नंबर चालू आहे. इतकी महत्वाची स्पर्धा म्हटली तरी चालेल. महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहित करणारी भव्य दिव्य अशी डे नाईट ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा. सर, एक मंच या ठिकाणी उभारलाय आणि मंचवर पंच देण्यासाठी खेळाडू तयार आहेत. येस, सौरभ देखील सर सांगतात की युद्ध थांबवा, ऑलरेडी थांबवलेलं आहे, काळजी करू नका सर. खरं तर आमदारांचं देखील कौतुक करावं लागेल सर. दमदार हा शब्द देखील इतका सहजासहजी वापरला जात नाही, त्यासाठी ते कार्य देखील तितकंच महान करायला लागतं. आणि आमदारांच्या बद्दल ते सांगाल, कला, क्रीडा, शैक्षणिक, त्यानंतर आपण स्क्रीनवर देखील बघू शकतो सर, थार विजेता संघ मालकासाठी थार आहे. 16 संघ क्वालिफाय होणार आहेत. 16 संघ मालक उद्यापासून देव पाण्यात ठेवायला सुरुवात करतील. थार कशी तरी माझ्या घरी येऊ दे, परंतु तो संघ मालक कोण असेल हे देखील बघावं लागेल. इतकं सोपं नाहीये. यस, काय म्हणाल प्रितेश पाटील सर, थार आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी अजून एक स्पोर्ट्स कार देखील आहे, त्यानंतर 3 स्पोर्ट्स बाईक देखील आहेत. याबद्दल काय म्हणाल? सगळ्यात मोठी पारितोषिक असलेली स्पर्धा, ज्याची चर्चा संपूर्ण भारतभर चालू आहे. अद्भुत, अलौकिक, अलिशान अशी ही स्पर्धा. असा सोहळा कधीच झाला नाही. आणि टेनिस क्रिकेटचा जेव्हा इतिहास दिला जाईल ना, तेव्हा सुवर्णाक्षरात दिला जाईल. पहिल्यांदा 2 थार कोणी दिल्या, तर त्या आमच्या दमदार आमदारांनी. हे काम फक्त आमचे दमदार आमदार करू शकता. आमचं भाग्य आहे की आम्हाला असे दमदार आमदार लाभलेत अलिबाग नगरीला. यस, पहिला चेंडू मिळालेल्या संधीचं चेंडूवर लोणारेच्या
ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. येस सर, पुल शॉट चेंडू हा टेनिस क्रिकेटमध्ये गिफ्ट मानला जातो. पुल शॉट, पुल पॉवरफुल सक्सेसफुल फटका आपण बघितलं. फायनलच्या दिशेने देखील चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. सर टॉस जरी हरले तरी इरादे मजबूत आहेत. फ्रेश बेक हाऊस टीम, मानी टीम आता निश्चित स्वरूपात पुढे एक पाऊल टाकते. मिल्खतकर माफ करा, जय हनुमान मिल्खतकर टीम आता 49 धावसंख्येवर 3.1 19 चेंडूंचा खेळ झालाय सर. अचूक टप्पा ओळखला, बॅकफुटवर वजन ट्रान्सफर केलं. काय तो पॉवरफुल पुल, चेंडू स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अरवीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. एकच मारलाय, सॉलिड मारलाय. 2 चेंडू 2 षटकार. ओ माय गॉड, व्हॉट अ कमबॅक. पहिल्या षटकामध्ये सर फक्त 8 धावा होत्या, त्यानंतर आतापर्यंत 55 धावा झालेत. यस, जय हनुमान मिल्खतकर टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय. संघ मालकांच्या मनात एक लाडू नक्की फुटला असेल, कारण धावसंख्या आता 55 वर आहे. निश्चितपणे गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमकुवत लाईन पाहायला मिळाली. या लाईनवर तुम्ही गोलंदाजी केलीत ना तर साहिल खांबे अगदी रात्रभर षटकार मारत बसेल. पुन्हा एकदा फटका मोठा. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल आले. 56 धावा. साहिल खांबेची एकाकी झुंज आपण पाहतोय. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. साहिल का बॅटिंग करतोय. दिघोडी गावाला बिलॉंग करणारा हा अलिबागचा सिक्सर किंग या मॅच मध्ये मात्र आपण पाहतोय पेटून उठलाय. प्रणित मात्र मिळकतकार गावचाच खेळाडू आहे. पेस कमी केला, चेंडूवरती फिंगर रोल केली आणि फलंदाजाला मात्र पूर्णतः पिछाडीवर टाकलं. निश्चित बॅट्समॅनचा जो फ्लो होता तो फ्लो पूर्णपणे कट केलाय. अगोदरच ओळखलं होतं बॅट्समॅन की मोठा फटका खेळण्यासाठी रेडी आहेत. अगदी हलक्या हाताने चेंडू भिलावला, थोडासा लेग साइडवर घुमाव देखील केला आणि पूर्णपणे फलंदाज बीट. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यस, फटका फसलाय. 2 फिल्डर्स खाली येतात. काव कॉर्नर, लॉंग ऑन दोन्ही सज्ज होतात. ओप्स, ओ माय गॉड, परंतु कॅच सर हातातून निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. शाळेमध्ये गणिताची समीकरण तुम्ही सोडवली असतील. क्रिकेटचं अगदी सोपं समीकरण आहे, पकडा कॅच जिंका मॅच. आपण एका मोठ्या प्लॅटफॉर्म वरती खेळतोय. हा दबाव आहे, हा दडपण आहे आणि या दडपणाखाली आपण पाहतोय मिस्टेक होत आहेत, चुका होत आहेत. येथे जीवनदान मिळाले, लाईफ मिळाले प्रणित याला. ओहो हो, आता मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर गेला. चेंडूला आता पेस देत नाही, पेस पूर्णतः काढून घेतला. आता मात्र गोलंदाजाने त्याने काय चुका केल्या होत्या ते ओळखलं आणि तदनंतर चांगली गोलंदाजी. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 57 धावा. हे मैदान असं आहे ना, येथे 91 धावा सुद्धा चेस केल्यात, येथे 51 धावा सुद्धा डिफेंड केल्यात. त्यामुळे या मैदानावरती कोणतंच टार्गेट सेफ नाहीये. निश्चित सर, कारण जर मी आता जर दोन्ही बॅट्समॅनचा विचार ऑन स्क्रीन जर बघत असाल तर विचार विनिमय चालू आहे. दोघांमध्ये आता बातचीत हीच चालू आहे की शेवटचं षटक आहे, लायसन्स मिळलंच पाहिजे. प्रत्येक चेंडूवर अटॅक करावा लागेल. अटॅक हा आता शेवटच्या 7 चेंडूचं एकमात्र समीकरण आहे. दोन्ही बॅटर्समध्ये कानाफुसी झालेली आहे, कान मंत्र दिलेला आहे. दोन्ही आपल्या पूर्णपणे क्रीजमध्ये गार्डमध्ये गेलेले आहेत. बराचशी चर्चा झाल्यानंतर हा विचार विनिमय झालाय. सर काय असेल टार्गेट आतापर्यंत? 57. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर म्हटलं तरी चालेल आणि गोलंदाजासाठी फार मोठं कठीण आव्हान म्हटलं तरी चालेल. त्याचं कारण आहे की साहिल खांबे 15 चेंडू 33 वर आहे आणि तो अजूनही क्रीजवर मौजूद आहे. प्रोजेक्टेड स्कोर 71 दाखवतोय, पण आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी रोहा तालुक्यातील लवखार गावचा स्पिनचा सुलतान म्हणून ज्याला ओळखलं जातं, ज्याच्या फिरकी समोर मोठमोठे फलंदाज नतमस्तक होतात, असा संदीप बटारे आलाय. एक्सपिरियन्स खेळाडू आहे. एक्सपिरियन्स इज द बास्ट टीचर म्हणतात. तो एक्सपिरियन्स संदीप दाखवणार का? येस, नक्कीच नक्कीच नक्कीच. पहिला चेंडू. सर कट्टर गोलंदाजी आपण नेहमी टेनिस क्रिकेट बघतो ना, बॅट्समनला नेहमी दुविधामध्ये आणतात, कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर किती स्पिन करेल त्याचा अंदाज लावेपर्यंत बॅट्समन बीट होतात. 5 चेंडू शिल्लक आहेत. बॅट्समनच्या माइंडमध्ये काय असेल? रिव्हर्स.
परंतु आता विकेट समर्पित करावी लागेल, कारण नॉन स्ट्राईक एंडचा बॅट्समन पूर्णपणे स्ट्राईक एंडवर गेला होता. आणि विचार जर केला तर प्रणित आपली विकेट फेकतोय असं म्हटलं तरी चालेल, कारण साहिल खांबेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म स्ट्राईकवर आणण्यासाठी थोडीशी गरज होती आणि विकेट फेकून जातोय प्रणित. 7 चेंडू, वैयक्तिक 12 धावसंख्येचं योगदान या डीजे. बुटांच्या इशाऱ्यावर फलंदाजांना नाचवणारा मास्टर आपण पाहतोय संदीप बटारे. सर, कमबॅक करणाऱ्या एका षटकाची गरज होती आणि ते काम संदीप बटारे सर अगदी छान रीतीने करतायत. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अशा प्रकारचा कमबॅक होईल असं थोडंसं कठीण होतं सांगणं, पण ते काम निश्चित स्वरूपात संदीप सर करतायत. वॉटर बॉलिंग यार, काय बॉलिंग, अगदी आपल्या बोटांवर फलंदाजाला नाचवलं जातंय. 4था चेंडू, साहिल तयार. आज संदीपने मैदानावर जणू काही स्पिनची प्रयोगशाळा उघडले. प्रत्येक चेंडूवर एक नवीन प्रयोग पाहायला मिळतोय. अंपायर्स कॉल वाईट साठी या ठिकाणी रिव्ह्यू केला जातोय. आणि खऱ्या अर्थाने विचार जर केला तर दूध का दूध, पाणी का पाणी असं म्हटलं तरी चालेल. येस, या ठिकाणी या स्पर्धेचे सर्व आपल्या सर्वांचे लाडके दमदार आमदार यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होतं. आणि खऱ्या अर्थाने मी आमदारांबद्दल सर एकच सांगेल, महाराष्ट्रातले 288 आमदार एका बाजूला आणि आपले महेंद्र शेठ दळवी एका बाजूला. काय जबरदस्त काम सर. क्षेत्र कोणते असू द्या, कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, हरिभक्त परायण असू द्या, तुम्हाला कधीही मदत लागू द्या, अर्ध्या रात्री मदत लागू द्या, आमदार साहेबांच्या तोंडातून नाही हा शब्द कधीच येणार नाही. ते आपल्या सर्वांचे लाडके या स्पर्धेचे सर्व माननीय श्री दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं शुभागमन या ठिकाणी होतं, या मंचावर होतंय. आणि खऱ्या अर्थाने आता यस, अंपायर्स कॉल रिव्ह्यू देखील केला जातोय. 3ऱ्या डोळ्याचा वापर केला जातोय. दूध का दूध, पाणी का पाणी. परंतु गोलंदाजाच्या थोडेसे हृदयाचे ठोके वाढले असतील. गोलंदाजाच्या हृदयाचे ठोके नीट ऐका. आज संदीपने या खेळपट्टीवरती राज्य केलंय. फलंदाज मात्र त्याच्या फिरकीच्या थाळावर नाचताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू निर्धाव आलेत. मेडन ओव्हर येणार का? आणखीन एक चांगला चेंडू, कमाल केले. आज संदीपने मात्र अत्यंत अफलातून गोलंदाजी केले. चेंडूने चक्क तो बुद्धिबळ खेळतोय. फलंदाजाच्या प्रत्येक पावलावर तो चेकमेट करतोय. संदीप सरांची गोलंदाजी आवडली असेल तर सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. यस, 5 चेंडू. यस, थँक्यू. नुकतंच व्यासपीठावर या स्पर्धेचे सर्वेसर्वा आणि अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आजच्या रजनीतील खेळाचा आनंद आमदार साहेब या क्षणापासून घेणार आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. ज्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. खरं अर्थाने या स्पर्धेचे सर्वेसर्वा आणि आपल्या सर्वांचे लाडके अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लाडके आमदार मानसी महेंद्रजी दळवी साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. मी मगाशीच म्हटलं ना प्रितेश सर की 288 आमदार महाराष्ट्राचे एका बाजूला आणि आपले लाडके महेंद्रजी दळवी साहेब आमदार एका बाजूला. प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचं अग्रेसर काम बघायला मिळतं. क्षेत्र कोणते असू द्या, कला, क्रीडा, शैक्षणिक, व्यावसायिक, हरिभक्त परायण, कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्यांचं नेहमी योगदान असतं ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतं. त्यांचं देखील सर्ज स्वागत. यस, या ठिकाणी टॉस साठी यायचं प्लीज. 11 यांच्या विरोधात
अध्यक्ष आणि युवा उद्योजक सन्माननीय प्रमोदजी म्हस्कर साहेब आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. आपण कृपया टॉस बॉक्सकडे चला ही विनंती आहे. त्यांच्या समवेत सुधीरजी ढाणे आमदार साहेबांचे विश्वासू सहकारी आणि रोहा येथील सामाजिक कार्यकर्ते या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होत आहे. तसेच धोकवडे भाग येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सन्माननीय आमदार साहेबांची भेट घेत आहेत. निरोजी भगत आणि त्यांचे सर्व सहकारी. टॉस आपण कंप्लीट करून घेतो. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्माननीय प्रमोद शेठ म्हस्कर साहेबांचा शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल. सन्माननीय प्रफुल्लजी भगत ग्रुप ग्रामपंचायत धोकवड्याचे माजी सरपंच सन्माननीय जयवंतजी म्हात्रे, निरोजी भगत आणि त्यांचे सर्व सहकारी हॅलो वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमदार साहेबांसमवेत एक सुंदर छायाचित्र टॉस स्नेह भेट. टॉस जिंकली टीम केदारनाथ 11 तळेकर संघाने निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. पहिली मॅच गमावली आहे. पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकला होता पण सामना पराभूत व्हावा लागला आणि आता ही लास्ट चान्स आहे या स्पर्धेमध्ये जिंकण्याचा. काय रणनीती असेल 5 ओव्हरमध्ये? रणनीती आम्ही कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. टीमकडून काय अपेक्षित खेळत असताना? टीमकडून टीम तर चांगलीच केली. आमच्या थोड्या चुकांमुळे आम्ही हारलो, कारण जिंकलेली मॅच हारलो असं बोलायला पाहिजे. पण ठीक आहे, आम्ही आमच्या चुका सुधारून जिंकण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेची किती वाट पाहत होतात? भरपूर सारी मेहनत आणि त्याच वेळेला एवढं मोठं आयोजन. किती एन्जॉय करताय स्पर्धा? स्पर्धा तर एन्जॉय करायला म्हणजे सर्वच एन्जॉय करतात, कारण अशी स्पर्धा तर आपल्या महाराष्ट्रात पण होत नाही. आणि आपलं भाग्य आहे की आपण एवढे मोठे स्पर्धा अलिबाग तालुक्यात आपले आमदार साहेब घडवतात. त्यासाठी त्यांना माझ्याकडून धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा मॅचसाठी असतील. सामना संपल्यानंतर लगेच फिल्डिंग लावून घ्या. दादा, टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? नक्कीच आम्ही पण फिल्डिंग केली असती आणि कमीत कमी रन देण्याचा प्रयत्न केला असता. हे कमी ओव्हरच्या ओव्हरमुळे काय होतं, बॅटिंग करणं खूप कठीण होतं, टार्गेट देणं. त्यामुळे फिल्डिंग करणं खूप चांगलं असतं. तरी ठीक आहे, आम्ही बॅटिंग करू आणि चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. सरपंचासाठी एक प्रश्न आहे की ग्रामपंचायत आणि क्रिकेट हे दोन्ही कसं सांभाळता नक्की? आमदार साहेब असताना सर्व व्यवस्थित, म्हणजे आमदार साहेब आहे तर काही टेन्शनच नाही आपल्याला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना विनंती करतो आपण मॅच संपल्यानंतर लगेच मैदानात आतमध्ये उतरा आणि आमच्या मान्यवरांना विनंती करेन आपण आदरपूर्वक मुख्य मंचावरती विराजमान म्हणून आपण मॅचचा आनंद घेऊया. आणि टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस जिंकला टीम केदारनाथ 11 तळेकर संघानं आणि घेतला फिल्डिंग करण्याचा निर्णय. थँक्यू. 30 चेंडू, कुठे जाऊ नका. 61 धावांची गरज. शेवटचं षटक संदीप सर यांचं, ज्यामध्ये फक्त 3 धावा आल्या आणि कमबॅक करणारं षटक ते होईल का हे देखील बघावं लागेल. कुठे जाऊ नका. द ग्रेट रन चेस इज ऑन. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026. येस, अंपायरचा देखील इशारा येतोय. 30 चेंडू, 61 धावांची गरज. किरण सर, ही जोडी आहे जिने मागील मॅच मध्ये तब्बल 67 धावांची एक रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप केली होती, पण त्यानंतर काही मिस्टेक झाल्या. त्यांनी प्रितेश थोडा वेळ थांबवतोय. एक बक्षीस आलंय सन्माननीय प्रफुल्लजी भगत धोकवडे यांच्या माध्यमातून. पहिल्या या इनिंगच्या पहिल्या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजासाठी असेल. प्रफुल्लजी भगत धोकवडे. म्हणजे पहिला षटकार जर मारला ना प्रितेश सर तर 1.25 किलो मटणाची सोय. 1000. पहिला चेंडू रॉंग वन होता. फलंदाज गणेश याला पूर्णपणे पिछाडीवर टाकणारा चेंडू. काय सुरुवात केली साहिल खांबे याने. पुन्हा एकदा लॉफ्टेड. येस, डीप कव्हरवर प्रोटेक्शन नाहीये. पॉवर प्लेचं षटक आहे. पूर्णपणे क्षेत्र खाली आहे. 1 बाउन्स, 2 बाउन्स, चौकार. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा. महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकमी एका, कामाचा पक्का हुकमी एका. असाच आमदार हवा. आमदारांची आपण पाहतोय अगदी 24 तास त्यांचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले असतात आणि त्याने केलेलं कार्य अत्यंत अफलातून आहे.
अलिबाग नगरीचा कायापालट आमदारांच्या माध्यमातून पाहतो. फक्त अलिबाग नव्हे तर अलिबाग असेल, मुरुड असेल, रोहा असेल, येथे त्याने विकासाची गंगा आणले आणि आज अलिबाग एक टॉप मोस्ट शहरांच्या यादीमध्ये. मी आमदार सरांना एकच सांगेल, परमनंट आमदार म्हणून एक लेवल सर तयारच करून घ्या, कारण ज्या प्रकारचं तुमचं कार्य आहे ना सर, ते कार्याने या दोन्ही तालुक्याचा पूर्णपणे तख्ताच बदलून टाकलाय. येस, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल खांबे बॅटिंग केल्यानंतर पॉवर प्लेचे पहिले 3 चेंडू ज्यामध्ये फक्त 4 धावा आलेत, एक चौकार दुसऱ्या चेंडूवर, त्यानंतर कमबॅक, चौथा चेंडू तोच फलंदाज गणेश तयार. सुरेख फटका, थोडंसं आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफचा फील्ड, थोडासा फंबल आपण बघतोय. जोपर्यंत चेंडू पकडेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा अर्जित झालेल्या आहेत. 61 धावांची गरज आहे आणि ज्यामध्ये आता 4 चेंडूमध्ये 6 धावा आल्या. थोडीशी मिसफील्ड बघायला मिळाली. एक धावेचं महत्त्व या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक धाव रन चेस करत असताना मॅचमधून लांब घेऊन जाऊ शकते. यस प्रीती सर. गणेश फार महत्वाचा फलंदाज आहे. आपण विचार केला मानी संघाच्या दृष्टीने बाकफूट वरती गेले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण काय एफर्ट दाखवलेत, काय कमिटमेंट दाखवले त्या क्षेत्ररक्षकाने. प्रणीत मात्र तेथे होता आणि त्याने मात्र अप्रतिम असा झल टिपलाय. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तिचे आभार आहेत. मला असाच आमदार हवा. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रमोदजी म्हस्कर साहेब, एक युवा उद्योजक आणि सामाजिक प्रतिष्ठान रोहाचे विद्यमान अध्यक्ष, यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. तसेच म्हस्कर साहेबांचे सहकारी आणि आमदार साहेबांचे विश्वासू सहकारी सन्माननीय सुधीरजी ढाणे रोहा यांचा देखील यथोचित मानसन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तसेच कोपरोली येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सन्माननीय भालचंद्रजी म्हात्रे आणि सासवणे येथील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि आमदार साहेबांचे सहकारी सन्माननीय संदीपजी देवळेकर यांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. भारतभर ज्या स्पर्धेची चर्चा चालू आहे ना सर, ती स्पर्धा काय रंगतदार येते म्हटलं तरी चालेल, ज्याचं संपूर्ण श्रेय महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येईल आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार यांचं कौतुक निश्चित स्वरूपात करावं लागेल. ज्या स्पर्धेने खऱ्या अर्थाने वेळ लावले सर, अक्षरशः ती स्पर्धा आज आपल्या भेटीला आहे आणि कौतुक संपूर्ण भारतभर आहे. मी पुण्यामध्ये आहे सर, पुण्यामधून शनिवारी जवळपास माझे 25 ते 30 मित्र येणार आहेत. नवी मुंबईमधून देखील शनिवारी बरेचसा मित्रपरिवार खास टुर्नामेंटसाठी येणार आहे. ओहो, काय गोलंदाजी केली जाते. पॉवर प्लेचं षटक हाताळत होता साहिल खांबे, त्याने काय गोलंदाजी केले, अफलातून गोलंदाजी केले, अत्यंत नियंत्रणबद्ध गोलंदाजी. धावा अजिबात दिल्या नाहीयेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा म्हणजे अत्यंत अफलातून गोलंदाजी. धावांची टांगसाळ पूर्णपणे बंद केली. संयम, शिस्त आणि सातत्यपूर्ण मारा हेच या गोलंदाजाच्या यशाचं गमक आहे. त्याने टाकलेला प्रत्येक चेंडू हा फलंदाजासाठी एक नवीन कोड बनून समोर येतो आहे. आपण पाहतोय स्क्रीनवरती tenniscricket.in च्या माध्यमातून या मैदानाचं विहंगमय असं छायाचित्र. काय ड्रोन व्ह्यू टिपलाय, कौतुक करावं लागेल. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी tenniscricket.in च्या टीमनं सुद्धा घेतलेली मेहनत अत्यंत अफलातून आहे. tenniscricket.in देखील कौतुक करावं लागेल. प्रोफेशनल टीमवर प्रॉपर क्लिअरिटी, प्रत्येक अँगल त्यांनी बारकाने टिपला देखील आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं देखील कौतुक आहे. ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर आहे, ज्याच्यामध्ये निश्चित स्वरूपात tenniscricket.in नाव मी आदराने घेईल आणि खरंच कौतुक करावं लागेल. गोलंदाजाचं देखील पहिलं षटक 6 धावा, पॉवर प्ले, मॅच बनवले, मोमेंटम बनवले. फिनिश मॅच होईल का हे बोलावं लागेल. ओव्हर क्रमांक सेकंड आदित्य आलाय. पहिला चेंडू, बोटांची जादू. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय स्लाइटली टर्न झाला आणि बॅट्समन सागर काटकर याला बीट करणारा चेंडू. सागर तसं पाहायला गेला लेदर क्रिकेटपटू आहे, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे, पण त्याच्यावरती सुद्धा आपण पाहतोय दबाव आहे, दडपण आहे, प्रेशर आहे. सर लेफ्ट हँड गोलंदाज ज्यावेळेस असतात राईट हँड बॅटरला थोडंसं कोनमध्ये बीट करतात म्हटलं तरी चालेल, कारण त्यांचा जो अँगल आहे ना, तो अँगलमध्ये बॅट्समॅनला थोडीशी दुविधा आणते आणि कटर गोलंदाजीचा वापर केला जातो. बॅट्समॅन बीट केले जातात. धाव संख्या 7 वर.
ओहो हो हो हो, काय गोलंदाजी केली जाते. फिरकीची जादू मैदानावर. फलंदाज चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण आदित्यच्या बोटांची किमया फलंदाजांना आपल्या तालावर नाचवतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क जणू काही तुटलाय. ऍब्सोल्युटली टॉप क्लास स्पिन बॉलिंग. कमी गतीने टाकले, बॅक फूट वरती आला आणि यावेळी मात्र डीप बॅकवर्ड स्कोअर लक्षच्या बाहेर लगावलाय. अत्यंत विलोभनीय विस्मयकारी चौकार. नाही केला कधी भेदभाव तो गरीब असो श्रीमंत थोडा मोठ्याचा ठेवी मान करी सर्वांचे समाधान येस, आमदारांबद्दल देखील आपण चर्चा करत होतो. सर, क्षेत्र कोणते असू द्या, कला, क्रीडा, शैक्षणिक, व्यावसायिक, हरिभक्त परायण असू द्या, ज्या ज्या वेळेस आमदारांकडे आपण मदतीचं कार्य करत असतो, आमदार नेहमी कधीच त्यांच्या शब्दामध्ये नाही हा शब्द नाहीच आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, कोणती मदत मागा, कधीही मागा, आमदार साहेबांचं योगदान नेहमी या दोन्ही तालुक्यांसाठी असतं. खरंच कौतुक असेल या आमदार साहेबांचं की ज्यांनी संधी मला देखील या ठिकाणी दिली. त्यानंतर आमचे गावचे आमचे लाडके युवा उद्योजक अंकुशदादा पाटील देखील असतील, त्यांचं देखील हार्दिक आभार की संधी त्यांनी कॉमेंट्रीसाठी मला देखील बोलवलं आणि पुण्यावरून बोलवलं, त्यांचं देखील हार्दिक आभार. आणि अंकुश दादा आणि त्याच्या टीमने घेतलेली मेहनत सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. अगदी जीवाचं रान अंकुश दादा आणि त्याच्या संपूर्ण टीमने घेतले. निश्चित पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर बॅट्समन तेजस काटकरच्या बॅटमधना क्लासिक क्रिएटिव्ह षटकार. सर, षटकार आल्यानंतर गोलंदाजाने डोक्यावर हात ठेवले होते. आता डोक्यावर हात ठेवून काय फायदा, चांगली गोलंदाजी करावी लागेल. येस डीजे. दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता जनमनात त्याची हवा. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर नशीब सुद्धा हारतं. तेच प्रयत्न पाहायला मिळतात तेजसकडनं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक ऍक्शन मोड मध्ये टिपलाय शानदार झल आणि खलास झालाय तेजस काटकरचा खेळ. आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो असं म्हटलं जातं. ती आक्रमकता कुठेतरी अंगलट आली तेजस काटकर याच्या. चांगला चेंडू होता, सन्मानपूर्वक खेळला असता, सेन्सिबली खेळला असता, सिंगल घेतली असती तरी काही वांदे नसते. पण इथे मात्र महत्वाचा खेळाडू तेजस काटकर बाद झालाय. मग आपल्या मार्गातील मोठा अडथळा आदित्य घाडगे याने दूर केलाय. सर, प्रेक्षक देखील आता फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने वीर दमदार आमदार प्रीमियर लीगची एका उंचीवर येणं सर प्रेक्षकांचं देखील कौतुक आहे. कारण या स्पर्धेचे प्रेक्षक आत्मा आहेत. तमाम प्रेक्षक मायबाप यांचं देखील या ठिकाणी वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या वतीने सरचे स्वागत, हार्दिक आभार, धन्यवाद. षटकार खेचला होता, त्यानंतर कमबॅक करणारा चेंडू देखील बघितला, पॉइंटच्या दिशेने फटका फसला आणि फिल्डर कुठली घपलत करत नाहीये. फलंदाज बॅक टू द पव्हिलियन, नवीन बॅटर येतोय उमेश. रिव्हर्स स्विच इट, पॉइंटच्या दिशेने वन बाउन्स, सीमा रेषा पार. आल्या आल्या चौक. व्यासपीठावर उपस्थित रोहा येथील युवा उद्योजक आणि सामाजिक प्रतिष्ठान रोहाचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य प्रमोदजी म्हस्कर साहेब आणि त्यांचे सहकारी सन्मान्य सुधीरजी ढाणे साहेब यांचा यथोचित मानसन्मान होतोय. विनंती आहे आपण त्याचा स्वीकार करावा. आमदार साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण या दोन्ही मान्यवरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. महादेव मात्रे यांकडून कॅश प्राइज आलं. षटकारांची हॅट्रिक मारली तर फ्रेशबेक हाऊस संघाच्या खेळाडूंना 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. फटका मोठा आलाय, डिस्टन्स मिळालं का पाहावं लागेल. येस इट इज.
बॅट्समन सागर काटकरने लगावलाय. साहिल कांबेच्या पहिल्या चेंडू इम्पॅक्ट ओव्हर चालू झाले. पहिला चेंडूवर षटकार आलाय. दुसरा आपण पाहतोय. दुसरा चेंडू सिंगल मिळतंय. दमदार आमदार चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहतोय. आणखीन एक नवीन कन्सेप्टचा इथे आपल्याला प्रयोग पाहायला मिळतोय. निश्चित कौतुक करावं लागेल आयोजक कमिटी मेंबर्स यांचं देखील, आपल्या लाडक्या आमदारांचं देखील, की वेगळ्या वर्षी एक वेगळी मेजवानी नेहमी घेऊन येत असतात. इम्पॅक्ट ओव्हर तिसरा चेंडू 7 धावा आतापर्यंत आलेत. मागे सरून कट करण्याचा प्रयत्न होता. थोडीशी गपलत कीपरकडून बघितली, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा डबल गपलत बघायला मिळाली. सर पहिलीच डॉट बॉल होता, त्यामध्ये देखील कीपरकडून थोडीशी चुकी बघायला मिळाली. धावसंख्या आली, त्यानंतर बॅकअप चांगलं बघायला मिळालं. आणि आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये आलेत 8 धावा. 3 चेंडूमध्ये सर 2 येतील का, प्लस 5 धावा मिळतील का? इम्पॅक्ट ओव्हर जर 10 धावा केल्या तर 5+ आहेत, 2 बाकी आहेत. निश्चितपणे एक रोमहर्षक ओव्हर आहे. या ओव्हरच्या रिझल्ट वरती खूप काही अवलंबून असणार आहे. जर या मॅचचा रिझल्ट आहे ना, तो या ओव्हरच्या रिझल्ट वर अवलंबून असतील. समोरचा चेंडू सागर काटकर याने लगावलाय. प्रितेश पाटील सर गोलंदाजाला आरसाच दाखवलाय. ज्या दिशेने चेंडू फेकला अगदी आरसा होता ना, त्याच दिशेने सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने षटकार. 10 धावांचं तर पूर्ण झालेलंच आहे, 5+ मिळणार आहेत. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. हो, यावेळी वाईड लाईन यॉर्कर होता. कमालीचा फटका लगावलाय. सागर काटकर फ्लो मध्ये आलाय. सीमा रेषेवरून कीपरच्या हातात रॉकेट थ्रो पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलकावर. आता मात्र मॅच मध्ये माहोल निर्माण झालाय, वातावरण तापलंय. 13 चेंडू, कुठे जाऊ नका. द ग्रेट रन चेस इज ऑन. 25 धावांची गरज. पुन्हा एकदा यस, व्हॉट अ शॉट. काऊ कॉर्नरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच डीजे. 100% आयोजन आलं गे. 100% आयोजन आलं ग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू डीजे मास्टर. खरंच प्रितेश सर कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं. ड्रिंक व्हॅन देखील आपण बघू शकता. इंटरनॅशनल क्रिकेटचा माहोल, फिलिंग देखील निश्चित स्वरूपात येते. आणि आपले लाडके आमदार, दमदार आमदार अलिबाग मुरुडचे आपले महेंद्र शेठ दळवी यांचं कौतुक करावं लागेल. वेगवेगळ्या प्रमाणे कन्सेप्ट घेऊन येत आहेत आणि खरंच अगदी प्रेक्षकांच्या मनात राज्य करतात असं म्हटलं तरी चालेल. तालुक्याच्या आपलं हे हृदयाचं ताज आहे म्हटलं तरी चालेल, आपल्या डोक्यावरचं ताज आहे असं म्हटलं तरी चालेल. खरंच आमदारांचं कौतुक असेल. आणि खऱ्या अर्थाने विचार करावा लागेल. 1 षटकार आला, 5 धावा देखील प्लस आल्यात. समीकरण थोडंसं बदलतंय. 12 चेंडू 14. ISPL ही क्रिकेट स्पर्धा चालू झाली आणि तदवेळी आमदार साहेबांनी विचार केला, आपले जे स्थानिक खेळाडू आहे त्यांच्या प्लॅटफॉर्मला वाव मिळाला, म्हणून आमदार साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. आमच्या सोबत किरण शिलीमकर जोडले गेलेले आहेत. सामन्यामध्ये आपण पाहतोय इंटरेस्टिंग माहोल. सर्व प्रेक्षक आपण पाहतो अगदी आरामात सामना पाहतात. पण काय वाटते तुम्हाला, जगात सर्वात चुकी कोण असेल? प्रितेश, व्यासपीठावर नुकतंच ग्रुप ग्रामपंचायत धोकवड्याचे माजी उपसरपंच आणि आमदार साहेबांचे जुने मित्र अशोकभाई घरत मांडवा यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचा यथोचित मानसन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा विनंती आहे. कॉमेंट्री बॉक्स. प्रितेश सर, तुम्ही मला आता प्रश्न केलात की जगात सर्वात सुखी कोण आहे. तुमचं लग्न झालंय? हो. मग ज्याची बायको मुकी तोच सगळ्यात सुखी. 12 चेंडू, कुठे जाऊ नका. 14 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, मॅच था कहा, मॅच आया कहा. यस,
61 धावांचं टार्गेट. वॉट मॅच. काय बॅटिंग केली होती सागर काटकरने. जास्त चेंडू नाही खेळलेत सर, 5च खेळलेत. 15 धावा आतापर्यंत आलेत. इम्पॅक्ट बॅटिंग म्हटलं तरी चालेल. ओहो हो हो, चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आदित्य. जर कॅच झाला असताना 100 आउट ऑफ 100 याला दिले असते. सागर काटकरचा अडथळा दूर झाला असता. सर पकडायलाच पाहिजे, कारण सवाल 5,55,555च आहे. जर ही प्राइज जिंकायची असेल तर अशा प्रकारचे कॅचेस पकडावे लागतील. कॅचेस विन द मॅचेस. जे अवघड आहे ते सोपं करावं लागेल सर. चांगला चेंडू, कमालीची बॉलिंग. या पद्धतीने गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. डॉट बॉल आलाय आणि दबावाचं वातावरण निर्माण करण्यात गोलंदाज यशस्वी झालाय. सरपंच सविता गौरव कडवे, जय हनुमान मिळकतकार वर्सेस फ्रेश बेकहाऊस मानी. 2 टीम मध्ये होणारी तगडी मॅच. वाघसिंहाची लढत. 10 चेंडू 13. पुन्हा एकदा टॉपेज. यस, कमबॅक. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील आहे. म्हणजे एकाच चेंडूवर सर कॅच आणि रनआउट दोन्ही संधी होती. मॅच बनले की काय. एक डॉट बॉल मॅचचं समीकरण बनवेल. मिल्कतकार वर्सेस मानी. दोन्ही संघाच्या हृदयाचे ठोके. जरा नीट ऐका, संघ मालकांचे हृदयाचे ठोके आहेत. ठकठक नाही, हृदयाचे ठोके आहेत. डॉक्टर बोलवायची गरज लागेल. येस, 9 चेंडू 12 धावांची गरज. ओहो, विकेट आले. कौतुक करावं लागेल तेजस काटकर याचं. फलंदाजाला एकही लूज चेंडू तो देत नाहीये. प्रत्येक चेंडूवर बॅट्समनच्या संयमाची परीक्षा घेतोय. आता मात्र डॉट बॉलचा वाढता दबाव फलंदाजांवरती. सर मी मगाशीच म्हटलंय, ज्या घड्याळामध्ये 12 वाजतात ना सर, त्या घड्याळामध्ये एकही वाजते. फलंदाजाने गोलंदाजाचे 12 वाजवले होते, पण गोलंदाज तरी कुठे ऐकतोय. त्याने देखील आपला कठीण काळ पुढे नेलाय. समीकरण थोडंसं बदलतंय. न्यू बॅटर कोण येईल याच्यावर थोडा विचार चालू आहे, कारण मोमेंटम शिफ्ट झालाय की काय. मॅच मध्ये सर टर्निंग पॉइंट होतोय की काय. आग आता इकडे देखील लागले, आग तिकडे देखील लागले. आग दोन्ही बाजूने बराबर लागले. येस, मिळकतकार वर्सेस मानी. प्रितेश पाटील सर. शांत बसायला तेजस काय समुद्र नाही आणि हार मानायला हा काही सामान्य खेळाडू नाही. ज्याच्या रक्तामध्ये अलिबागकर असण्याचा स्वाभिमान असतो ना, तो शेवटच्या चेंडू पर्यंत मैदानात वाघासारखा लढतो. अलिबागच्या नौखार गावातील तेजस पाटील काय कमालीची गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजीचा आविष्कार. काय शब्द रचना सर. मी पण एक शेर नक्की सांगेल. ये खेल नहीं है बच्चों का, ये खेल नहीं है बच्चों का, यहाँ तेल निकलता है अच्छे अच्छों का. एवढं सोपं नाहीये. येस, व्हॉट अ मॅच. मॅच रंगतदार झालेली आहे. 49 धावा लागलेल्या आहेत. न्यू बॅटरच्या मनात 50 प्रश्न असतील. 8 चेंडू 12. 5वा चेंडू. न्यू बॅटर्स. राणा. प्रेम माफ करा, प्रेम येतोय. यस, फटका बसलाय लेग साइड वर. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 बाउन्स. खूप सारं अंतर देखील कट केलंय, परंतु काय खराब रनिंग बिटवीन द विकेट. कॅम्प मधून देखील आवाज आला. 2 धावा का नाही घेतल्या, परंतु स्वतः सागर काटकर स्वतःवर विश्वास दाखवतोय. तो देखील म्हणतो की माझ्याकडे क्षमता आहे, माझ्या बॅट मधून धावा आलेत, मी खेळणं जास्त गरजेचं आहे. 7 चेंडू. येस, व्हॉट अ मॅच. 11 धावांची गरज. 7-11. मानी की मिळकतकार, मिळकतकार की मानी. येस, जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टिकेल, अन्यथा टाटा बाय बाय. एकच धाव. काय जबरदस्त षटक. 12 चेंडू 14 धावांची गरज असताना सर या षटकामध्ये आतापर्यंत आलेत फक्त 4 धावा. गोलंदाजी आवडली असेल प्रेक्षक मायबाप, होऊन जाऊ द्या टाळ्या. थँक्यू. 6 चेंडू. महत्वाच्या क्षणी तेजसने काय गोलंदाजी केली. तेजसची गोलंदाजी पाहून असं वाटलं ना, तेजस उशिराने गोलंदाजीला आलं. एका षटकामध्ये फलंदाज वरचढ ठरतोय, तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पुनरागमन करतोय. प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मेजवानी. 2 संघांमधील जिद्द वाखाणण्याजोगी आहे. विजयासाठी लागणारी ती आग दोन्ही बाजूंच्या खेळाडूंच्या डोळ्यात स्पष्ट दिसते. प्रेशर इज हाय, पण जो प्रेशर मध्ये परफॉर्म करतो तोच खरा चॅम्पियन असतो. मैदानात आता फक्त करो या मरोची स्थिती. जो या दबावाला आपली ताकद बनवेल तोच या मॅच मध्ये बाजी मारेल.
येस 6 चेंडू 10 मॅच 50-50 आहे असं मी निश्चित स्वरूपात म्हणेल, कारण विकेट्स देखील गेलेत, मोमेंटम देखील आता थोडासा शिफ्ट झालाय. मॅच 50-50 आहे, दोन्ही बाजूने सर जिंकण्याच्या आशा आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडू 10 दोन्ही बाजूने मॅच आहे. कोण चांगलं क्रिकेट खेळेल, परंतु खेळावंच लागेल. 1 लक्ष ट्रॉफीकडे दिलं तर जिंकण्याची आस नक्की लागेल. चांदी, सोनं, डायमंड, ट्रॉफीला सगळं काही लावलंय. 6 चेंडू, कुठे जाऊ नका. द ग्रेट रन चेस इट्स ऑन. 6 चेंडू 10 धावांची गरज. क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाहीये. इट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. पहिला चेंडू, क्षेत्ररक्षक हवेत आणि किशोर पाटीलने चूक केले. ओ माय गॉड, मी फक्त एवढंच सांगेल, काय गरज होती. काऊ कॉर्नरचा फिल्डर तैनात होता, लॉंग ऑन वरून फिल्डरला यायची काय गरज होती. त्याच्या अगदी गोदीमध्ये चेंडू होता, कॉल देखील केला, परंतु यस फिल्डर देखील सांगतोय की माझा कॅच आहे. लॉंग ऑनचा फिल्डर का आला, ही चुकी किती मागात पडेल. ओ माय गॉड, मी एवढंच सांगेल प्रितेश सर. निश्चितपणे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो, पण किशोर होता जो चांगला फिल्डर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने स्वतःने सांगितलं मी झेल घेतो आणि त्याने मात्र कॅच ड्रॉप केलाय. चेंडू चांगला आलाय, चेंडू चांगला आलाय. काय सामना मैदानावर रंगलाय. इतिहास तेच घडवतात जे अटीतटीच्या सामन्यात विजयाची ठिणगी टाकतात. 1 ओव्हर 1 षटक पूर्ण चित्र बदलू शकतो. हीच ती वेळ आहे पराक्रम सिद्ध करण्याची. येस, इतिहास करायचा असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल, बॅटिंग ही चांगली करावी लागेल. स्लॉक स्लिप खेळायचा प्रयत्न होता, इतकं सोपं नाहीये. यस, अगदी फुलर लेनचा चेंडू होता. शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी प्रितेश सर मी खराब म्हणेल. त्याचं कारण आहे की जर तुम्ही हा फटका कदाचित काऊ कॉर्नर किंवा मिड विकेटच्या मध्ये खेळला असता तर कदाचित धावा जास्त आल्या होत्या, परंतु लेग साइडवर डीप स्क्वेअर लेवलवर खेळण्याचा प्रयत्न होता. मॅच काय रंगले. 3 चेंडू, ओ 7 धावांची गरज. 3-7. प्रेशर इज हाय, पण जो प्रेशर मध्ये परफॉर्म करतो तोच खरा चॅम्पियन. लेट्स सी हु विल हँडल द हिट. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. काय गोलंदाजी केले. गोलंदाजी yes. करणारा गोलंदाज संतोष निलंगे याने. सर पीछे से दुकान खुली छोडी, लुटेरा लूटकर चला गया. मागून क्लीन बोर्ड. 3ही स्टंप्स दाखवले होते आणि काय जबरदस्त गोलंदाजी. यस, फलंदाज थोडासा नाराज. मॅच फसले असं म्हटलं तरी चालेल. 2 चेंडू, कुठे जाऊ नका. 7 धावांची गरज. डीजे तुम्ही का थांबलाय, प्लीज कम फास्ट. 2-7. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी. आमदार महेंद्र दळवी. आमदार महेंद्र दळवी. वीरनाथ बादशाह बोटे थे, प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. आता हा केवळ क्रिकेटचा खेळ राहिला नाहीये, तर हा 2 संघाच्या संयमाची आणि कौशल्याची कसोटी पाहणारा क्षण आहे. दोन्ही संघाने आतापर्यंत आपला जीव पणाला लावला आहे. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे सांगणं कठीण आहे. सामना इंटरेस्टिंग मोड वरती. सर बॅटिंग करणारी टीम म्हणेल आडवा मार, सरळ मार, इकडे मार, तिकडे मार, कुठेही मार, फक्त षटकार मार. आणि गोलंदाजी करणारी टीम मध्ये असेल बस दादा 1 डॉट कसा तरी काढ. वॉट अ मॅच यार, काय मॅच. 2 चेंडू, 7 धावांची गरज. 2-7. ओ ओ इसको लगा डाला तो लाइफ झिंगा लाला. व्हाट अ शॉट. आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार. Thank you, DJ. प्रीमियर लीग. थँक्यू. आमदार साहेब देखील म्हणत असतील एकच मारलाय, सॉलिड मारलाय. काय मोमेंटम शिफ्ट केलाय सर. तुमच्या समोर येणाऱ्या संकटांना जेव्हा संधी म्हणून तुम्ही पाहताना, तेव्हा त्यातून येणारा नाद हा यशाचा असतो. एका चेंडूत 6 धावा येऊ शकतात, पण एका चेंडूत 1 धाव करणं फार कठीण असतं. काय म्हणाल सर. कॉमेंट्री करत असताना 13 वेळा 1 चेंडू 1 धाव झालेली नाहीये. त्याचं कारण सांगतो सर. बॅटिंग करणारा बॅट्समॅन आता विचार करेल, त्याच्या 100 डोक्यात विचार असतील की चौकार मारू, लेगला खेळू, ऑफला मारू, ढकलून खेळू, पुश करू, कट मारू, नक्की मारू काय. पण आता मॅच बनले. 1 चेंडू. प्रेक्षक मायबाप जरा टाळ्या होऊन जाऊ द्यात आणि मॅच आम्ही बसून बघेल.
असं वाटत नाहीये. ओ माय गॉड, एक चेंडू, एक धाब्यांची गरज. गॅप मध्ये टाकलाय. मॅच विनिंग परफॉर्मन्स केतन पाटील शेवटच्या मुवमेंटला आला. फिनिशर